गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपची सत्ता असूनही त्यांना शरद पवारांवर टीका करावी लागते असं म्हणत सुप्रिया सुळे आणि देवेंद्र फडणवीसांच्या आरोपाला उत्तर दिलेलं आहे। आरक्षणाच्या मुद्द्यावरून देवेंद्र फडणवीस आणि शरद पवारांवर आरोप केले होते। मराठा आरक्षणाला सर्वात जास्त विरोध शरद पवारांनी केला होता असा आरोप काल फडणवीस यांनी केला होता। शरद पवारांना फक्त दोन समाजातला झुंजवत ठेवायचं होतं असाही आरोप फडणवीसांनी केलेला आहे। तर मराठा आरक्षणाचा इतिहास काढून पाहिला तर मराठा आरक्षणाला सर्वाधिक विरोध कोणी केला असेल तर तो शरद पवारांनी केला। महाविकास आघाडीचं सरकार होतं त्याही वेळी आपण सुप्रियाताई सुळेंचं वक्तव्य ऐकलं असेल, मराठा आरक्षणाशिवाय दुसरे प्रश्न नाही आहेत का, त्याच्यापेक्षा मोठे प्रश्न या महाराष्ट्रासमोर आहे असं म्हणून निघून जाणाऱ्या सुप्रियाताई, त्यांचं राजकारण कसं आहे, लोक झुंजत राहिले तर आमच्याकडे नेतेपदी आणि म्हणून झुंजवत ठेवायचं। त्यांच्याकडे हेडलाईन करायला त्यांना शरद पवारच लागतात आणि आता इतके 10 वर्ष झालं त्यांचं सरकार केंद्रापासून दिल्लीपर्यंत आहे। आता 10 वर्ष त्यांचं सरकार गल्लीपासून दिल्लीपर्यंत आहे तरी त्यांना टीकेला शरद पवारच लागतात। देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांना मराठा समाजाला आरक्षण द्यायचं नाही असा आरोप केला। कुंभकोणी ॲडिशनल जनरल महाराष्ट्र मुंबई हायकोर्टामध्ये किल्ला लढवला आणि आरक्षण मिळवून दिलं। त्यांना सुप्रीम कोर्टामध्ये तुम्ही उभं राहू नका असा जो आदेश दिला, तो आदेश का दिला याचा असणारा खुलासा जो आहे तो देवेंद्र फडणवीस यांनी करावा अशी आम्ही त्यांना विनंती करतो।